नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना। दहशतवाद्यांची उरली सुरली जमीन नष्ट करण्याची वेळ आल्याचा दिला इशारा। काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक आज मुंबईत परतणार। एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानाचं नियोजन। संध्याकाळी 6:30 पर्यंत पर्यटक लँड होणार। आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या। डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी। डोक्यावर गोपो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यानं डोळ्यांसमोर बाबांना गोळी मारली। संजय लेलेंच्या मुलानं सांगितली आपबीती। जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या। कौस्तुभ गणबोट्यांच्या पत्नीनं सांगितली आबी। भाजप पहलगाम हल्ल्याचा दुरुपयोग करून समाजामध्ये फूट पाडतंय। काँग्रेसचा आरोप पहलगामच्या दहशतवादी हल्ला हे गुप्तचरी यंत्रणांचा अपयश असल्याची टीका। भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न। 1972च्या शिमला करारातून बाहेर पडण्याचा विचार। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक। भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी पाकिस्तान हवाई क्षेत्र बंद होण्याची शक्यता। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय। पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन? कर्मचारी केक घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल। सर्वपक्षीय बैठकीत ठाकरेंची शिवसेना जाण्याची शक्यता कमी। अपरिहार्य कारणास्तव हजर राहणं अशक्य असल्याची अरविंद सावंत यांची माहिती, तर बैठकीला जाणार नसल्याची राऊतांची स्पष्टोक्ती। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।